जय श्रीराम मित्रांनो, ओपन फिटनेस कोच मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आलो. आजचा विषय खूप महत्वाचा आहे. विषय सुरू करण्याअगोदर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा. जय श्रीराम मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा आपला विषय असा आहे की वेट लॉस करताना म्हणजे वजन कमी करताना तुम्ही केळी खाल्ली चालेल का? भरपूर जणांना केळी खूप आवडत असते आणि त्यांना वेट लॉस सुद्धा करायचं म्हणून ते केळी बंद करत असतात आणि भरपूर जण असे सांगतात की वेट लॉस तुम्ही वजन कमी करता किंवा वेट लॉस करताय म्हणजे ते किंवा फॅट लॉस करताय तर तुम्ही केळी खाणं बंद करा. तर मित्रांनो, माझ्या आधी एकच सांगणं की तुम्ही वेट लॉस करताना म्हणजे वजन कमी करताना असो किंवा फॅट लॉस करताना असो तुम्ही केळी खाऊ शकता. तर आता हे कसं तर मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. केळीमध्ये काय असतं, केळीमध्ये पोटॅशियम असतं, फायबर असतं आणि नैसर्गिक ऊर्जा ही जास्त प्रमाणात असते. त्यामुळे आपल्याला शरीराला खूप चांगले असते. केळी ही तुम्ही व्यायामाच्या अगोदर खाऊ शकतात म्हणजे प्री वर्कआउट मध्ये किंवा सकाळी खाऊ शकतात. तर याच्याने काय होणार आहे, तुम्हाला तुमच्या वेट लॉस करत असताना खूप मदत होणार आहे आणि ती तुम्हाला हेल्प करणार आहे. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, केळी तुम्हाला दिवसातून फक्त 1 किंवा 2 खायचे. तुम्ही जास्त खाणार तर जास्त कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये जाईल, त्यामुळे जास्त फॅट वाढेल आणि त्यामुळे तुमचं वेट हे वाढत जाणार आहे. म्हणून तुम्हाला योग्य प्रमाणात खायचं आहे तर ते जास्त प्रमाणात खायचं नाहीये. तुम्ही योग्य प्रमाणात खाणार तर तुमचं वेट हे वाढणार नाही. आणि तुम्ही वेट लॉस करत असताना सुद्धा तुम्ही केळी खाऊ शकता. पण वेट लॉस करत असताना तुम्ही फक्त 1 किंवा 2 केळी खा. ते बी तुम्ही सकाळी खा किंवा वर्कआउटच्या अगोदर म्हणजे प्री वर्कआउट म्हणतो आपण त्याला, तेव्हा खा. कारण की यामध्ये तुम्हाला चांगला एक पोटॅशियम भेटणार आहे, एक चांगलं फायबर भेटणार आहे आणि चांगल्या पद्धतीने जास्त प्रमाणात नैसर्गिक ऊर्जा भेटणार आहे. म्हणून ती प्री वर्कआउट मध्ये खाल्ली जाते, ज्याने तुम्हाला एक तुमची एनर्जी जास्त फुलफिल होते. म्हणून मित्रांनो, एक तुम्हाला सांगणार, तुम्ही वेट लॉस करत असताना तुम्ही केळी खाऊ शकता, पण ती योग्य प्रमाणात खा, ते जास्त प्रमाणात खाऊ नका. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता. तुम्हाला विषय आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. जय श्री